डॉक्टर नीलमताई गोरे विधान परिषदेच्या उपसभापती आणि ज्येष्ठ नेत्या. खरं म्हणजे नीलमताई डॉक्टर आहेत, लेखिका आहेत, सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि महिलांच्या विषयांवर सातत्याने झटणाऱ्या त्या आहेत. एक मोठी विचारांची, साहित्यिकांची पार्श्वभूमी असलेल्या नीलमताई या सातत्याने सामान्य महिलांकरता झटत असलेल्या आपण त्या ठिकाणी बघितल्या. आणि जे काही विचारवंत आहेत त्या विचारवंतांच्या शृंखलेला बळकटी देणाऱ्यांपैकी म्हणून आपण नीलमताईंकडे त्या ठिकाणी पाहतो. खरं तर एक आमदार म्हणून काम करण्यापेक्षा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून नीलमताई सातत्याने काम करतात. आणि कुठेही एखादी घटना घडली, सामाजिक असेल किंवा महिलांच्या प्रती असेल, त्या ठिकाणी नीलमताई पोचतात, पोचून त्या ठिकाणची परिस्थिती हाताळतात. त्या संदर्भात त्या व्यक्तीचा आवाज हा शासनाकडे पोचला पाहिजे याकरता त्या सातत्याने प्रयत्न करतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की एक वेगळी प्रतिमा, एक ज्या काही आमच्या महिला नेत्या आहेत त्या नेत्यांमध्ये एक वेगळी प्रतिमा असलेल्या नेत्या म्हणून नीलमताईंकडे आपण पाहतो. खरं म्हणजे पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यामुळे त्या मातीचा जो काही सुगंध आहे तो त्यांच्या कार्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो. अभ्यास आणि संवेदनशीलता हे दोन गुण जे त्यांच्याकडे आहेत ते निश्चितपणे शिकण्यासारखे आहेत. आणि कुठली गोष्ट समजून घेऊन त्या विषयावर आपलं मत मांडणं, त्या संदर्भात आकलन करणं हे सातत्याने ते करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या एक प्रभावी लेखिका देखील आहेत. आणि यासोबत घरगुती हिंसाचार, बलात्कार, छळ अशा ज्या विविध गोष्टींनी महिला प्रताडित होतात, अशा सगळ्या महिलांना न्याय मिळवून देण्याकरता हक्काचं घर म्हणून नीलमताईकडे पाहिलं जातं. त्यांनी जवळपास 5,000 पेक्षा जास्त महिलांना स्वतः कायदेशीर मदत ही त्या ठिकाणी मिळवून दिलेली आहे. कुठलीही घटना असो, म्हणजे लातूरचा भूकंप असो, गुजरात मधला भूकंप असो, मुंबईतला बॉम्बस्फोट असो, अशा प्रत्येक संकटामध्ये नीलमताई सातत्याने पुढे असतात. त्या ठिकाणी स्वतः जाऊन जे काही आपल्याला करता येईल ते करण्याचा त्या प्रयत्न करतात. त्यांनी विधान परिषदेमध्ये आत्ताच शिंदे साहेबांनी सांगितलं नवीन रेकॉर्ड केलेला आहे आणि पुढे अनेक रेकॉर्ड त्या करणार आहेत. पण विधानमंडळात त्या उपसभापती असल्या तरी आपल्याला व्याख्यान देतात, इथे असल्या तरी व्याख्यान देतात. आणि याच्या व्यतिरिक्त त्या एक व्याख्यात्या म्हणून 1000 पेक्षा जास्त ठिकाणी विविध विषयांवर व्याख्यान देण्याचं काम हे नीलमताईंनी केलंय. आणि 6000हून अधिक चर्चासत्रांमध्ये सहभागी होण्याचा विक्रम हा खरं म्हणजे त्यांच्या नावाने आहे. पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून असेल किंवा इतरही ज्या काही जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत त्या अतिशय हिरिरीने त्या पार पाडत असतात. खरं म्हणजे उरल्या कहाण्या या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार प्राप्त झालाय. नारी पर्व, माणूसपणाच्या वाटेवर, महिला आणि समाज, एक प्रवास संघर्षाच्या यासारखी अनेक पुस्तकं ही त्यांनी लिहिली. आणि महिला प्रश्नांवरील कायदे, धोरणे आणि सामाजिक वास्तव या संदर्भात त्यांनी अतिशय सखोल लेखन केलंय. अनेक देशांचा प्रवास हा त्यांनी केलाय. आणि भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना विधान परिषदेतील उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. त्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं की या सभागृहामध्ये सभागृहाचा उपयोग सार्थक कामाकरता करणाऱ्या सदस्यांपैकी एक नीलमताई आहे. त्यांना मी पुढील आयुष्यासाठी आणि खूप शुभेच्छा देतो. उत्तम आरोग्य आपल्याला लाभावं. आणि अर्थातच बाजूला नेते बसलेले आहेत त्यामुळे त्यांच्या साक्षीने तुम्हाला शुभेच्छा देतो. पुनरागमनायच रस्ता इकडनं आहे पण शुभेच्छा आमच्या आहेत. त्यामुळे निश्चितपणे तुमच्या कार्याचा गौरव होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. श्री अमोल मिटकरी
अमोल मिटकरी हे